जी प्राईड मार्च ठाण्यात झाली, ठाण्याची पहिली LGBT+ प्राईड मार्च जी 31 मे 2025 शनिवारी 4:30 वाजता नितीन कंपनी येथून सुरू झाली. त्याचा मी आयोजक आणि ही माझी टॅलेंटेड टीम आहे. राईट साईडला मीनाक्षी रॉय आहे, त्या त्यांची ओळख करतीलच, आणि क्रिस्टिना आहे माझी टीममेट, ती पण तिची ओळख देते. मी जस्ट सांगू इच्छितो की मॅडम मराठी, हिंदी आणि बंगाली बोलू शकतात, आणि क्रिस्टिना हिंदी इंग्लिश बोलू शकते आणि बंगाली बोलू शकते. जस्ट थोडी ओळख, एक प्रत्येक मेंबरची मला एक लाईन इंट्रोडक्शन देतो. मॅडम नमस्कार, थँक्यू फॉर कमिंग. मी मीनाक्षी रॉय, मी रिटायर्ड इंग्लिशची प्रोफेसर आहोत आणि हेड ऑफ डिपार्टमेंट. मी ते एकच वजे कॉलेजमध्ये शिकवत होते आणि 21ला मी रिटायर झाले. 2015 पासून मला माझी हिंदीबद्दल माहिती पडलं की ती ह्या कम्युनिटीमध्ये आहे, आणि थोडं तेव्हा जरासं स्ट्रगल झालं, पण 2017 पासून मी स्वीकार रेंजर पेरेंट्स म्हणून एक ग्रुप मी फाउंड पण केली आणि त्याची मेंबरसुद्धा झाली, आणि आता ते मोठी ग्रुप आहे. तिथून मला जेवढं काही सपोर्ट मिळालं त्याच्यात मी खूप म्हणजे पुढे आली, आणि माझ्याच मुलींच्या ॲक्सेप्टन्स झालं ऑलरेडी. तर त्याबद्दल काही शंका नाही, आमची फॅमिली खुश, सगळ्यांना म्हणजे अंडरस्टँडिंग आहे, सपोर्ट आहे, नेबर्स, फ्रेंड्स, फॅमिली, नातेवाईक सगळं. पण मी कशाला ह्याच्यामध्ये काम करते आहे, मला असं वाटलं की जर आम्ही असं ॲक्सेप्ट केलं तर आमची ती ड्युटी असते की दुसऱ्यांना सुद्धा आम्ही मदत करू, दुसऱ्यांना सुद्धा ॲक्सेप्टन्सची जी जर्नी आहे त्याला आम्ही थोडंसं लाईट करू, त्यांची बर्डन जे आहे, त्यांची जे ओझं आहे त्याला जर आम्ही मदत करू समजायला. म्हणून मी या क्षेत्रात काम करते. प्राईड मार्च मी 3 शहरात अटेंड केली, पुण्याला, कलकत्त्याला आणि मुंबईला, आणि ही माझी 4थी प्राईड होती. आणि लक्षात जेव्हा सांगितलं की मला हे करायचं आहे, आणि एकत्र पोलीसकडे गेलो, आपण रस्त्याच्या एक गेलो, चौकशी केलो, बाकी जे काय करायचं आहे ते सर्व आम्ही एकत्रच. मला माझा एकच हे आहे, म्हणजे मुद्दा आहे आयुष्यात, आहे की मुलांपेक्षा आम्हाला हमेशा 10 कदम आगे जाना चाहिए, मुलांपेक्षा 10 पाऊल पुढे जायला पाहिजे. तो इसीलिए हम खाली प्राइड मार्च करते हैं या ऐसा कुछ नहीं. मैं ट्रेनिंग करती हूँ, मैं खुद ट्रेंड हूँ, मैं सेमिनार्स करती हूँ, कॉन्फ्रेंसेस करती हूँ, बुक लिखती हूँ, पेपर लिखती हूँ, लोगों की इंटरव्यूज देती हूँ, और जो जहाँ बुलाता है उनको मैं समझाने के लिए, ओरिएंटेशन के लिए जाती हूँ. तो ये सब काम हम करते हैं. प्राइड हमारा एक एक्सप्रेशन है, ऐसा हम बहुत कुछ करते हैं, साथ में मिलके ही करते हैं, हमेशा साथ में, सब एक दूसरे के साथ. हमारा कोई भेदभाव, पॉलिटिक्स कुछ नहीं. हमारा एक ही मुद्दा है कि हमारे बच्चे और हमारे बच्चों के जैसे बच्चे जो हैं वो खुश रहें. थैंक यू. नमस्कार और सभी को दिल से धन्यवाद. आज आप लोग यहाँ पे आए हैं ये कवर करने के लिए ठाणे प्राइड के बारे में. मेरा नाम क्रिस्टीना एवर्स है. मैं बेसिकली बंगाल से हूँ, कलकत्ता से. मैं एक थर्ड जेंडर हूँ और मैं भीख नहीं मांगती हूँ, मैं ताली नहीं बजाती हूँ. तो यहाँ पे मेरे बारे में मैं आपको थोड़ी बताऊंगी. मैं एक रेक्स ग्लोबल कर्मवीर अवार्डी हूँ, जिसे ग्लोबल कर्मवीर चक्र अवार्ड मिला है दिल्ली में, उससे सम्मानित किया गया है. ये एक ग्लोबल सिविलियन ऑनर होता है जो हमें अपनी बहादुरी के लिए मिलता है. मैं बहादुरी इसलिए आप लोगों को बता रही हूँ क्योंकि एक ट्रांसजेंडर बचपन से लेके आज तक जिस कठिनाइयों से गुजरती है, पहले तो परिवार एक्सेप्ट नहीं करते हैं, फिर समाज एक्सेप्ट नहीं करते हैं, और समाज को यही लगता है कि हम सिर्फ ताली बजाएंगे और उसी से अपने पेट भरेंगे. अगर हम रास्ते पे सड़क पे उतर के खुशी के लिए, नाच के लिए, तो समाज को यही लगता है अरे ये क्या कर रहे हैं, पूरे समाज को धन्ना करते हैं. पर मैं
बहुत ही गर्व महसूस करती हूँ कि मैं आज एक बहुत बड़ी कॉर्पोरेट में जॉब करती हूँ, एचआर में जॉब करती हूँ, एचआर की मैनेजर हूँ। मैं लोगों को सिखाती हूँ, ट्रेन करती हूँ और बहुत सारे कंपनीज बुलाते हैं मोटिवेशनल टॉक्स के लिए ताकि हम सेंसिटाइज कर पाए, क्योंकि अभी भी हमारे समाज में वो सेंसिटाइजेशन जो बोलते हैं, वो लोग अभी भी इसके बारे में जानकारी नहीं रखते कि एलजीबीटी कम्युनिटी क्या होता है। तो इसीलिए आज हम यहाँ पे हैं, हम इसी बारे में बात करेंगे आप लोगों से। और मैं दिल से धन्यवाद कहना चाहूँगी नक्षत्र को, जिसने पहला पूरे थाने जिले में फर्स्ट एवर प्राइड हमने किया और वो सक्सेसफुल हुआ। और फिर से मैं बोलूँगी, मैं एक बहुत गर्व थर्ड जेंडर को बिलोंग करती हूँ। मैं आई एम अ वेरी प्राउड ट्रांस वुमन सिटिंग हियर इन फ्रंट ऑफ यू गाइस। क्वालिफिकेशन्स काय आहे त्यामुळे असं नाही आहे की आम्ही समाजामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान नाही, आम्ही समाजामध्ये खूप चांगलं योगदान देतो आमच्या पर्सनल आयुष्यामध्ये. आणि असं नाही की फक्त आम्ही LGBTQ राईट्सवरच काम करतो, आम्ही समाजाच्या अनेक ह्याच्यावर काम करतो. मी स्वतः स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करतो, सायबर क्राईमचं तर स्त्रियांसाठी त्याच्यामध्ये मी अनेक वर्ष काम करतो. तर आम्हाला जे वेगळं बघितलं जाते का ब्रॅकेट्समध्ये टाकून की LGBTQ म्हणजे फक्त त्यांचा झेंडा घेऊन जातात आणि यांना बाकीच्या समाजाची घेण देणं नाही, यांना ह्यांचंच पडलंय, हे खूप चुकीचं मेसेज आहे. तर ठाण्यात पहिली प्राईड करून आम्ही काय मिळवलं त्याबाबत आज थोडीशी माहिती आम्हाला द्यायची आहे. कारण आम्ही म्हणतो की आम्ही इतिहास घडवला. महाराष्ट्र हा एक असा राज्य आहे या देशातलं ज्याच्यात सर्वात जास्त प्राईड होत आहे. म्हणजे गेल्या शनिवारी आपला झाला, रविवारी पुण्याचा प्राईड झाला, येणाऱ्या रविवारी पण प्राईड आहे पुण्यामध्ये, 15 तारखेला नाशिक प्राईड आहे. तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्राईड होत आहे आणि हे असं राज्य ज्याचा आम्हाला अभिमान आहे, एकदम प्रगत राज्य, तिथे सर्वात जास्त प्राईड महाराष्ट्रात होत आहे महाराष्ट्रात. आणि ठाणे जिल्हा हे नवीन ॲडिशन झालेलं आहे. ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर हे नवीन ॲडिशन झालेलं आहे या संपूर्ण प्राईडच्या सिटीजमध्ये. तरी लिस्ट पुढे वाढत जाईल आणि आम्ही आमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहोत. बिफोर वी आन्सर दिस, एक ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा की ठाण्यात आम्ही आलो पण ही आमची पहिली प्राईड नव्हती, ही माझी 5वी प्राईड आहे ॲज अन ऑर्गनायझर. ही पहिली प्राईड सुरतमध्ये केली, गुजरातमध्ये, नंतर बरोडामध्ये, 2023 मध्ये वसईमध्ये, 2024 विरारमध्ये आणि 25 ठाण्यामध्ये आणि 26 मध्ये मी एक नवीन शहरामध्ये जिथे प्राईड अजूनपर्यंत पोहोचली नाही. आम्ही जनरली फिरत्या किंवा आपण म्हणतो फिरता गणपती किंवा फिरता हे तसं फिरता प्राईड असतो आमचा. नवीन नवीन शहरामध्ये आम्ही प्राईड घेऊन जातो आणि तिकडे तो अवेअरनेस आम्ही स्प्रेड करतो. याच उपक्रमाअंतर्गत आम्ही ठाणे प्राईड फेस्टिवल या संकल्पनेची स्थापना केली. तर आम्हाला ह्याच्यातनं काय मिळालं, सर्वात पहिले आम्ही काय केलं की लोकांनाही आम्हाला स्वीकारावं, हे इतकं सोपं नाही आहे की आम्ही रस्त्यावर गेल्यावर लोक स्वीकारतील, तो आमचा अजेंडाच नव्हता. स्टार्टिंग हे इतकं डिफिकल्ट आयुष्य आहे की लोकांनाही आम्हाला ऍटलिस्ट नोटीस करावं. लोकांना वाटतं की शहरातलं किंवा फॉरेन कंट्रीजचं, पाश्चिमात्य देशातल्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण लोक इथे घाबरून जगतायत. त्यामुळे हे लोक इथे असतील की नाही हाही मोठा प्रश्न आहे. तर ठाण्यामध्ये आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी या प्राईड मॅच. ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींनी एक गोष्ट चांगली झाली की आम्ही अनेक घरांपर्यंत पोहोचलो. तो मुद्दा मोठा झाला, तो ज्या पद्धतीने झाला तो तसा नव्हता झाला पाहिजे. आणि ॲट द एंड ऑफ द डे आमचा मेसेज, आमचं अस्तित्व अनेक घरांपर्यंत गेलं. पण काही गोष्टी ज्या झाल्या सोशल मीडियावर, ज्या खोटं पसरवलं गेलं, या प्राईड मार्चचा वापर करून काही लोकांनी आपली राजनैतिक पोळी भागण्याचा प्रयत्न केला असेल, त्या गोष्टीवर आम्हाला आमचं मत मांडायचं होतं आणि आम्हाला वाटलं की आम्हाला मत मांडण्याचा संधी मिळाली नाही. तर ती संधी आज तुमच्या मार्फत आम्हाला मिळते, त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. सर्वात पहिले ही प्राईड मार्चमध्ये नक्की आम्ही काय केलं तर त्याबद्दल आम्हाला सांगायचं आहे. कारण अनेकांनी असं म्हटलं की इथे अश्लीलता वगैरे या गोष्टी झाल्या. तर प्राईड मार्चमध्ये काय झालं याबाबत आम्ही सांगतो. तर सर्वात पहिले की आमचे जे फलक दाखवले, फलक परमिशननुसार होते. आम्हाला पोलिसांकडनं 12 ते 15 अटी दिल्या गेल्या होत्या की या अटींमध्येच तुम्हाला प्राईड मार्च ही इव्हेंट करायची आहे. ती त्या अटी संपूर्णपणे पूर्ण करून आम्ही हा प्राईड मार्च केला. आणि या इव्हेंटच्या शेवटी पोलिसांनी आमचं कौतुकच केलं, कारण त्या सगळ्या अटींची पूर्तता आम्ही एकदम गंभीरपणे केली. यामध्ये म्हणजे सांगायला आवडेल, मला माझ्या टीमचा इतका अभिमान आहे की प्रत्येक व्हॉलेंटियर असं एक बाटली आम्ही पडू देत नव्हता, एक कागदाचा तुकडा पडू देत नव्हता आणि पूर्ण रस्ता क्लीन केला. एक जबाबदार नागरिकांप्रमाणे आम्ही वागलो.
पोलिसांनी दिलेल्या आवाजाच्या मर्यादेनुसारच आम्ही आवाज ठेवला आणि दिल्लीवर गाणी लावली नाही. आम्ही पारंपरिक ढोलवर पुढे गेलो आणि अनेक लोकांनी साड्या, तुम्ही बघा आम्ही कसे कपडे घातले, त्याला जो आमच्यावर आरोप केला जातो की असे कपडे अश्लीलता वगैरे, मॅक्सिमम लोक कुर्त्यामध्ये होती, साड्यांमध्ये होती, टी शर्ट आणि जीन्समध्ये होती. जे आपण सगळेच कपडे वापरतो तेच कपडे आम्ही घातले होते. मुळात विरोध करायचा म्हणून विरोध, पण जर ओपनली आपण LGBT कम्युनिटीला विरोध करू शकत नाही तर, कारण त्याच्यामुळे एखाद्या पार्टीचं किंवा अस्तित्व धोक्यात येऊ शकतं की अरे आपण डिरेक्ट विरोध केला म्हणून एखादा मुद्दा काढायचा विरोध करण्यासाठी, असं आम्हाला संपूर्णपणे वाटलं की या मुद्द्यातून झालं. तर अश्लीलता किंवा गैरवर्तन झालं असतं तर पोलिसांनी ही इव्हेंट मध्येच थांबवली असती. शेवटी त्यांनी आमच्याकडून स्वीकार नसता केला, त्यांना आम्ही सत्कार केला तुळशीची रोपं देऊन. तो सत्कार त्यांनी स्वीकार नसता केला, त्यांनी आमच्याबरोबर सहकार्य नसतं केलं. हे सगळं झालं कारण आम्ही त्यांनी दिलेल्या अटींमध्ये या सगळ्या इव्हेंटची पूर्तता केली. आता जी कॉन्ट्रोवर्सी झाली ती खरं व्हायची गरज नव्हती, त्याच्याबद्दल आम्हाला माहितीही नव्हती की असं काही होणार आहे वगैरे. आणि आम्ही हे मानतो, आम्ही संविधानावर कायद्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही हे मानतो की प्रोटेस्ट करणं हे प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे, तर त्याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच नाही. आणि असंही नाही की आमच्याविरोधात पहिल्यांदा प्रोटेस्ट होत आहे, याच्या आधी अनेकदा आम्ही आयुष्यात प्रोटेस्ट फेस केलेत आणि पुढेही करावे लागणार, कारण आमचा स्ट्रगल खूप लांबचा आहे. असं नाही की जरी आम्हाला हक्क मिळाले लग्नाचे किंवा अडॉप्शनचे तरी तो सामाजिक स्वीकार होण्याची गोष्ट लांबपर्यंतची, तो स्ट्रगल चालणारच आहे. त्यामुळे तो अजेंडा आमचा बिलकुलच नव्हता. आता या इश्यू बद्दल आपण बोलूया की नक्की त्या दिवशी काय झालं आणि आता आम्हाला आमची बाजू मांडायची, कारण समोरच्या लोकांनी त्यांची बाजू त्या दिवशी मांडली आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची वेळ किंवा संधी मिळाली नाही. ती संधी आता आहे असं आम्ही मानतो. माझ्याकडे परमिशन लेटर्स आहेत, हे 3 परमिशन लेटर्स आहेत. सर्वात पहिले परमिशन लेटर आहे नौपाडा पोलीस स्टेशनचं, जे आम्ही घेतली होती परमिशन 25 एप्रिलला घेतली होती, महिन्याभराच्या आधी. आणि ही आहे ट्रॅफिक पोलीसची परमिशन, जी आपण 30 एप्रिलला घेतली होती. आणि या परमिशन दिल्यानंतर तुमचं जे लेटर असतं ते पुढे वर जातो पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्हाला अटी दिल्या जातात आणि तुमचा मार्ग तुम्हाला सांगितला जातो. तर ह्याच्यामध्ये मार्गामध्ये काय होतं, तर तलावपाली विवाह नोंदणी कार्यालयाजवळ प्राईड समाप्त होणार असं ह्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण ह्याच्यामध्ये आपला रूट दिला गेला होता, जो रूट आम्ही पोलिसांना दिला होता की आम्हाला प्राईड इकडे संपायची आहे. हा आमचा रूट आहे, 1.4 किलोमीटरचा रस्ता आम्ही चालणार होतो आणि आम्हाला 4:30 ते 7 वाजेपर्यंतची परमिशन दिली होती. आम्ही ठरवलं होतं की 6:30 पर्यंत हा रस्ता पूर्ण प्राईड इव्हेंट संपायची आणि नंतर हा रस्ता क्लिअर करायचा, जी आमची जबाबदारी आहे की ट्रॅफिकचा इश्यू होऊ नये आमच्यामुळे, कारण 700-600 लोक होती प्राईडमध्ये. आम्ही दिलेल्या मार्गावरच वेळेवरच प्राईड संपवला. भाजपा युवा सेनेची युवा मोर्चाची काही लोक होती, 7-8 लोक. आम्हाला तिथे शेवटच्या पॉईंटवर गेल्यावर कळलं की लोक तिथे आहेत. त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो प्रोटेस्ट करण्याचा, त्यांचे विचार वेगळे असू शकतात आणि त्याबरोबर आम्ही काही बोलणार तर त्यांचा हक्क घ्यायचा अधिकार आहे. पण जे सोशल मीडियावर आम्ही व्हिडिओज नंतर बघितले, प्राईड संपल्यावर आम्ही घरी गेलो, तेव्हा आम्ही बघितलं की असं सांगितलं गेलं की प्राईड आम्ही संपवलं किंवा आम्ही स्थगित केलं. आणि अनफॉर्च्युनेटली काही मीडियामधनं असाच मेसेज पुढे गेला की प्राईड संपवलं गेलं किंवा स्थगित केलं गेलं. आणि वाईट वाटत्या गोष्टीसाठी अनेक मीडियाने आमच्याकडे हे व्हेरीफाय नाही केलं की खरंच नक्की काय झालं त्या दिवशी, कारण आमची बाजू मला मांडताच आली नाही. म्हणजे मीडियाने चांगलं कव्हर केलं की प्राईड कशासाठी आहे का, पण शेवटी तो इश्यू झाला त्या बाबतीत आम्हाला विचारलं नाही गेलं. त्यामुळे ते आम्ही सांगतो की नक्की काय झालं. त्यांना आमचा एंड पॉईंट माहिती असेल, त्यांनी कदाचित हे प्लॅन केलं असेल आधी, ते आम्हाला माहित नाही. तर ते 200 मीटर पुढे जाऊन आमच्या इथे थांबले. आम्ही हा मॅरेज रजिस्टर ऑफिस जाऊन आमचा एंड पॉईंट आहे, त्याच्यावर 100 मीटर पुढेच गेलो पोलीस परमिशनने. तर आमच्याकडे 20 फुटाचा प्राईड ट्रक फ्लोट होता, तो पार्क करण्यासाठी आम्हाला जागा हवी होती. तर आम्ही तो ट्रक थांबवला आणि आम्ही क्लोजिंग सेरेमनी करून प्राईड इव्हेंट संपवलं आणि आमची लोक आमच्या व्हॉलेंटियर्सने रस्ता पूर्ण क्लिअर केला. हे सगळं 7च्या आधी झालं. पोलिसांचा सत्कारही झाला, पोलिसांनी आम्हाला थँक्यू म्हटलं आणि आमची इव्हेंट संपली. आम्ही बघितलं की पुढे लोक ही बॅनर घेऊन उभे आहेत, हे आम्हाला पाठ करून दिले होते, त्यामुळे ते वाचताही येत होते नक्की काय घेऊन येत. कारण आम्ही सांगितलं होतं की कोण त्यांच्याशी जाऊन वाद घालायचा नाही, ते इथे येत नाहीत, आपण जाऊन इथे वाद घालायचा नाही, त्यांचा अधिकार त्यांना पूर्ण करू. पण नंतर हे कळलं की त्यांनी असं सांगितलं की हा प्राईड मार्च आम्ही रोखून धरला आहे आणि त्यांना मी घरी पाठवलं. प्राईड मार्च रोखून धरला नव्हता, प्राईड मार्च आपल्या वेळेप्रमाणे आपल्या योग्य त्या ठिकाणी संपला.
आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर आमच्या निर्णयाने प्राईड मार्च संपवला. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणी त्याचं श्रेय घेणं त्यांच्या कुठच्याही पर्सनल फायद्यासाठी, म्हणजे राजकीय फायदा असो किंवा चमकोगिरी असो किंवा काही असो, पण मला वाटतं की एक असा समूह तो ऑलरेडी 364 दिवस समाजाच्या कोपऱ्यात पडलेला आहे, त्याला हक्क नाही आहेत सामाजिक, त्या व्यक्तींच्या हक्कांसाठी जर आम्ही उपक्रम करतोय तर त्याचा फायदा तरी लोकांनी घेऊ नये. आणि बाकी अनेक गोष्टी आहेत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, पण या समाजाला तरी ऍटलीस्ट टार्गेट करू नये. कारण तिच्याशी बोलताना, क्रिस्टिनाशी बोलताना की इतर तुम्ही कोणाशीही बोला, आमचं आयुष्य खूप खडतर असतं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की आमच्यावर लहानपणी अब्यूज होतो, बलात्कार होतात, घरनं हाकलून दिलं जातं, त्या गोष्टी आम्ही आजपर्यंत सांगू शकत नाही. आणि त्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला जेव्हा आम्ही रस्त्यावर येतो तेव्हा तुम्हाला नजरेत भरण्यासाठी किंवा इलेक्शनच्या तारखा जाहीर होणार यासाठी जर तुम्हाला या गोष्टी करायच्या असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो. एक गोष्ट मी क्लिअर करू शकतो, ठाणे प्राईड फेस्टिवलच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या विरोधात नाही. मी स्वतः सगळ्या पॉलिटिकल पार्टीज बरोबर काम केलं, अगदी भाजपा बरोबरही काम केलं. 2014 मध्ये जो आमचा पहिला प्राईड झाला सुरत आणि अहमदाबादचा, ते तिथल्या त्यावेळेच्या ज्या मेयर होत्या त्या भाजपाच्या होत्या आणि शी इज द फर्स्ट पॉलिटिशियन फ्रॉम एनीवन अक्रॉस इंडिया ज्यांनी प्राईड मार्चची सेरेमनीची ओपनिंग केली. आम्ही भाजपा बरोबरही काम केलं आणि अनेक नेत्यांबरोबर डिस्कशन्स केली आहे. आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजशी चांगले, आम्हाला मैत्री करायची, आम्हाला दुश्मनी नको आहे, कारण ऑलरेडी आम्हाला इतकं दुश्मनी फेस करायला मिळते समाजामध्ये. आम्ही एक एक मित्र म्हणून पुढे जातोय. त्यामुळे असं नका समजू की हा संपूर्ण उपक्रम किंवा ही संपूर्ण पत्रकार परिषद ही भाजपच्या किंवा एखाद्या पर्टिक्युलर विचारसरणीच्या विरोधात आहे, असं बिलकुल नाही. ही फक्त अशा लोकांच्या विरोधात आहे जे या गोष्टींचा किंवा इव्हेंटचा फायदा चुकीच्या गोष्टी स्वतः पर्सनल गेमसाठी करतायत, त्या व्यक्तींच्या विरोधात किंवा त्या चुकीच्या गोष्टी खोडून काढण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद. मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो, प्राईड मार्च थांबवला किंवा स्थगित केला गेला नाही, तो संपन्न झाला. हा योग्य शब्द आहे. प्राईड मार्च आपल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी संपन्न झाला आणि प्राईड नंतर आमची पोलिसांबरोबर एक फॉर्मल मीटिंग पण झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही गैरवर्तणूक झाली नाही, काही बंद झालं नाही. तर पोलीस स्वतः सांगतायत, ज्यांनी आम्हाला परमिशन दिली, प्रोटेक्शन दिलं, त्याच्या देखरेखीखाली इव्हेंट झाली की काही अश्लील झाला नाही. त्यामुळे मला वाटतं की 7-8 लोक जर पुढे येत असतील तरी विचारसरणी पुढे येत असेल नाही असं वाटतं, अश्लीलता झाली किंवा गैरवर्तणूक झाली तर त्याचे पुरावे पुढे आहे. कारण आम्ही 2 महिने त्याचं पर्सनल प्रोफेशनल आयुष्य लांब ठेवून या उपक्रमात इतकी मेहनत घेतली आहे. कारण का, तर ठाणे जिल्ह्यातले जे लोक दबून घाबरून जगतायत त्यांना एक कॉन्फिडन्स मिळाला. आणि या मेहनतीवर जर कोणी असं पत्रकारासाठी पाणी फिरवत असेल तर ते मला वाटतं की आम्ही गप्प बसणार नाही. कारण मग तो पायंडा पडेल. त्या नवीन शहरांमध्ये नवीन ठिकाणी जर प्राईड मार्च राहणार तर जे पण राजकीय इच्छुक असतील ते आपल्या करिअरसाठी असतील आपण आरामात टार्गेट करतील. तर लोकांना वाटतं की ते गे लोक चुप बसतात, त्यांना भीती वाटते आणि हे लोक आवाज उठवत नाही. मला वाटतं आम्ही आयुष्यभर आवाजच उठवतो, पण आयुष्यभर आमचा आवाज दाबला गेला आणि तुम्ही आज आलात आणि हे मूर्ती तुमच्या समोर ठेवण्याची आम्हाला संधी दिली. खूप खूप धन्यवाद. आपल्याला जर काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील नक्की विचारा, आम्ही व्यवस्थित करेल. होतं की अशा गोष्टी झाल्या, पण मला वाटतं श्रेयवादाचं पहिल्यांदाच झालं की जे पसरवलं आंदोलन ही नवीन नाही आमची, पण हे जे खोटं पसरवलं गेलं मला वाटतं हे पहिल्यांदाच झालं की आम्ही एखादी मोहीम हाणून पाडली किंवा स्थगित केलं. हे आधी कधी झालं नव्हतं, या माझ्या तरी माहिती नाही. त्यामुळे हे लक्षणीय आहे. म्हणजे आफ्टर दिस मी भाजपाच्या सिनियर जे पॉलिटिकल लिडर्स आहेत, आमचे अनेक मित्र आहेत भाजपा, त्यांना आम्ही मेसेजेस केले आणि आम्ही काय चालू आहे बघा, की आमची साईड आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही वेळ पण मागतोय. तुमच्याकडे बघत असतील तुमच्याकडे भाजपाचे लोकल लिडर्स, तर आम्ही वेळ मागू इच्छितो. आम्हाला भांडायचं नाही किंवा मुद्दा वाढवायचा नाही किंवा या मुद्द्यासाठीच नाही, तर पुढे जाऊन आपण ठाणे काय करू शकतो या समाजासाठी. कारण तुम्ही या समाजाची प्रतिनिधित्व करता. तर आम्ही जे पॅनल आहे, पॅरेंट्स असतील, ट्रान्सजेंडर्स असतील, गेज असतील, आम्ही येऊन तुमच्याशी बोलू आणि यातून काय उपक्रम आपण करताय तुम्ही एकत्र, त्याबद्दल आम्हाला वेळ मिळावा अशी इच्छा आहे. तर तुम्ही बघत असाल तर प्लीज प्रतिसाद द्या. कारण तुम्ही जो प्रश्न विचारला की आमच्या मते हे श्रेयवाद केल्यानंतर विरोध खूप झाला आहे एलजीबीटीला, पण असं कोणी थांबवण्याचा किंवा थांबवलं असं क्लेम करण्याचा पहिलाच अनुभव आहे. आ रहे हैं
जो भाजपा युवा ने वहाँ पे मोर्चा लगाया और ये कहा कि वल्गैरिटी था, स्टॉप दिस वल्गैरिटी उन्होंने लिखा, तो मुझे लिटरली समझ में नहीं, अगर हमारा डांस वहाँ पे वल्गैरिटी लगा उनको, अगर हमारा गाना गाना स्लोगन ये करना वल्गैरिटी लगा, तो वही लोग हमें जब उनके घर में बच्चे जन्म लेते हैं, जब उनके घर में शादी होते हैं या कुछ खुशी के माहौल होते हैं, तो वही लोग हम जैसे लोगों को जो थर्ड जेंडर होते हैं उनको घर पे बुला के नचवाते हैं, हमारे ऊपर पैसे लुटाते हैं, तो वो वल्गैरिटी नहीं हुआ? वो हमें बुलाते हैं आशीर्वाद के लिए। आज हम वही अपनी खुशी के लिए अगर हम कुछ करते हैं तो वो वल्गैरिटी है उनके लिए, लेकिन उनकी खुशी के लिए करें तो वो वल्गैरिटी नहीं हुआ। ये कहाँ का इंसाफ है? ये कौन से समाज में हम जी रहे हैं? कहीं पे तो हम बोलते हैं कि ट्रांसजेंडर्स को हमने राइट्स दिया है शादी करने के लिए, लेकिन वही राइट्स अडॉप्शन और शादी का हम छीन लेते हैं उनसे। अगर कोई ट्रांसजेंडर सड़क पे आपको दिख जाए किसी आदमी के, अरे ये तो बच्चा पैदा नहीं कर पाएगी, इसने शादी कैसी कर ली? यही सच सुनने मिलता है। बोलते हैं कि हेल्थ केयर में सबका राइट्स होता है, पर आज भी देख लो बहुत सारे ऐसे हॉस्पिटल्स हैं, मैं नाम नहीं लेना चाहूंगी, जिनको LGBT के मतलब ही नहीं पता है। अगर ट्रांसजेंडर चला गया उनके पास तो बोलते अरे ये तो बीमारी है, ये दवाई ले लो आप ठीक हो जाओगे। ऐसा कुछ नहीं है, आप बात करो, काउंसलिंग के लिए जाओ। मतलब हम कौन से समाज में जी रहे हैं कि अगर हमने अपने हक के लिए, अपने खुशी के लिए हम सड़क पे आए हैं और वो भी बिना किसी को परेशान किए, हम बस अपने खुशी के लिए नारे लगा रहे थे और उसमें कोई वल्गैरिटी नहीं थी। मेरे कम्युनिटी के लोग डांस कर रहे थे, वो वल्गैरिटी लग गई। भाई तुम लोग तो हमें बुलाते हो आशीर्वाद के लिए, फिर क्यों नहीं लगता है तुमको वल्गैरिटी? मतलब तुम चाहो जितना नाम देना हमें दे सकते हो, कभी हिजड़ा, कभी किन्नर, कभी छक्का, कभी गुड़, लेकिन हमने एक ताली बजा दी तो उससे तुम सबको दिक्कत हो गई है। हम समाज में ऐसे ही बोलते रहते कि हम एम्पावर कर रहे हैं। चलो हम औरतों को समाज में और भी दर्जा दे रहे हैं, उनको भी ऊपर उठाने की कोशिश कर रहे हैं, पर वही मर्द जो नारे लगा रहे हैं अपने घर की औरतों को घर पे बैठा के चूल्हा चौका करवाते हैं और उनको बाहर जाके काम करना नहीं देते हैं। ये वही लोग हैं जो हमें बोलते हैं कि हम वल्गैरिटी वहां पे दिखा देते हैं, जबकि ऐसा कुछ भी नहीं था। हम स्वीकार रेनबो पेरेंट्स सतत काम करते रहते हैं उनके लिए। मेरी खाली एक ही विनती है कि आप थोड़ा सपोर्ट दो, थोड़ा उनको समझने की कोशिश करो। और हमारी जो ये प्रयत्न है, जो प्रचेष्टा हम कर रहे हैं हर साल इधर उधर, इस शहर में, उस शहर में, इस प्रोग्राम में, उस प्रोग्राम में, उसको ज़रा समझने की कोशिश करें। क्योंकि ऐसे बच्चे जो हैं या तो घुट घुट के मरते हैं, नहीं तो बहुत क्षेत्र में ऐसा देखा जाता है कि सुइसाइड के ऊपर आते हैं। ये हमारी समाज में नहीं चाहिए। हम एक यंग समाज है, हमारा सबसे ज़्यादा यंग पॉपुलेशन है, और ये आपको अभी दिखेगा, इसीलिए इतना ज़्यादा दिख रहा है क्योंकि ये यंग समाज है। 20 से 30% लोग क्वियर अम्ब्रेला में आते हैं, कोई भी समाज में 20 से 30%। अभी आपको प्रश्न ये जागेगा कि वो कहाँ है, सच वो कहाँ है? वो आपके सामने कभी नहीं आते क्योंकि समाज अभी तक उनको एक्सेप्ट नहीं किया। अगर आप उनको एक्सेप्ट करते हैं तो समझ लीजिए, इवन इकोनॉमिक टर्म्स पे समझ लीजिए कि 20 से 30% लोग समाज में आगे आके अपनी ड्यूटी निभाएंगे, अच्छे सिटीजन की तरह जिएंगे, खुशहाल जिएंगे। उनको जो लोग ब्लैकमेल करते हैं और क्राइम बढ़ता है वो भी नहीं रहेगा, उल्टा वो इकोनॉमी के लिए काम करेंगे, वो आपके समाज प्रतिष्ठा के लिए काम करेंगे। बहुत टैलेंटेड है ये सब आपकी शिक्षा के दिशा में, कल्चर की दिशा में, सब जगह, खेल बोलिए, कोई राजकारण बोलिए, किसी में भी ये पार्टिसिपेट करेंगे और उतना ही सक्सेसफुल होंगे जितना बाकी सब बच्चे। हम ये नॉर्मल या ये शब्द यूज नहीं करते हैं क्योंकि LGBT होना भी नॉर्मल है, ये हम सबको समझना चाहिए, इसीलिए नॉर्मल शब्द में नहीं यूज करेंगे। हम बोल रहे हैं हर तरफ के जो बच्चे हैं वो सब
हमारे समाज को आगे लेके जाएंगे। आप खाली उनको एक बार सुनो, एक बार उनको जरा सपोर्ट करो, यही हमारी सोच है एज पेरेंट्स। परमिशन लेटर सर त्याच्यावर क्लिअर लिहिलंय की आमचा शेवटचा पॉईंट हा विवाह नोंदणी केंद्र म्हणजे मॅरेज रजिस्टर ऑफिस तलाव कॉलेजच्या आधी जे लागतं तो आमचा शेवटचा पॉईंट होता आणि आम्हाला 7 वाजेपर्यंत च्या आधी कार्यक्रम संपवायचा होता. आम्ही मॅरेज रजिस्टर ऑफिसच्या इथेच कार्यक्रम संपवला आणि तो कार्यक्रम तिकडेच स्थगित केला. हे अक्षरशः 100% खोटं आहे. ही श्रेयवादाची लढाई प्रत्येकाने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा काही कशासाठी केली असेल, पण हा जो मेसेज सोशल मीडियावर पसरवण्याचा प्रयत्न केला आहे की या कम्युनिटीमध्ये आम्ही थांबवलो कारण काहीतरी अश्लील चालू होतं, अजिबात नाही. पोलिसांची आम्हाला 100% या इव्हेंटसाठी परवानगी होती, सहकार्य लाभलं. ठाणे पोलिसांचं, ट्रॅफिक पोलिसचं खूप खूप आभार. त्यांनी हा कार्यक्रम शांततेत आम्हाला पूर्ण पार दिलं. कार्यक्रम आम्ही संपवून आमचा क्राऊड क्लिअर केला. आम्हाला माहीत पण नाही की पुढे 200 मीटर उभं राहून हे लोक काय करतायत, कारण आम्ही त्यांचं प्रदर्शन करण्याचा हक्काची आम्ही त्यांची आदर करतो म्हणून आम्ही मध्ये पडलोच नाही. पण त्यांनी नंतर जे खोटं पसरवलं सोशल मीडियावर की आम्ही हा कार्यक्रम थांबवला, हे धादांत खोटं आहे. हा कार्यक्रम आम्ही आमच्या अटींनुसार संपवला, आमच्या वेळेनुसार संपवला. हे सत्य मला आज मांडायचं. काय कार्यक्रम होता आपला? ही ठाणे जिल्ह्यातली आणि ठाणे शहरातली पहिली LGBTQI प्राईड मार्च होती. प्राईड मार्च म्हणजे आपण मराठीत त्याला अभिमान यात्रा म्हणतो. ही रॅली आपण का काढतो तर समलैंगिक, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अवेअरनेससाठी, आमच्या स्ट्रगल दाखवण्यासाठी, आम्ही जनजागृतीसाठी ही रॅली काढतो. ही रॅली आम्ही प्रॉपर 1 महिन्याच्या आधी परमिशन घेऊन काढलेली होती. त्याच्यामध्ये आम्हाला संपूर्ण सिस्टीमचं सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे लोक जर प्रदर्शन करत असतील एखाद्या चुकीच्या गोष्टींबाबत तर त्या चुकीच्या गोष्टी दाखवून प्रूव्ह कराव्या, हवेत बाण मारू नये. सत्य हेच आहे जे पोलीस सुद्धा सांगू शकतील की आम्ही त्यांनी दिलेल्या अटीनुसार हा प्राईड मार्च पूर्ण केला आणि असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही पुढेही करत राहू.